रामकृष्ण हरी माऊली. आत्ता आपण आहे आषाढी वारी निमित्त पंढरपूरमध्ये. तर आता आज परत वारीला सुरुवात होत आहे आणि अ, ज्यावेळेस आषाढी वारी असते त्यावेळेस त्याला ऐश्वर्य वारी म्हणलं जातं आणि ज्यावेळेस परतवारी होते त्याला वैराग्य परतवारी म्हणलं जातं. कारण की ज्यावेळेस आषाढी वारी असतात त्यावेळेस लाखो भाविक असतात. पण हीच वारी ज्यावेळेस परत वारी म्हणजे चालू होते त्यावेळेस ठराविकच वारकरी असतात. त्याच्यामुळं ही वारीला जास्त महत्त्व असतं. कारण की ऐश्वर्य संपन्न वारी म्हणजे आषाढी वारी आणि ज्यावेळेस आपण माघारी वारी करतो परत वारी ती वैराग्य वारी असते. या वारीमध्ये असं वारकऱ्यांचं म्हणणं असतं की यामध्ये जे येताना घाई गर्दी असते भरपूर. त्याच्यामुळं भजन किंवा जो आनंद घेता आला नाही तो आनंद हा परतवारीमध्ये भरपूर वारकरी घेतात. त्याच्यामुळं आपण या वारीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त वयोवृद्ध वारकरी असतात आणि आपण आजपासून परतवारीला सुरुवात करणार आहे. तर आता आपण आलो आहे चंद्रभागे तीरावर. तर आपण मागच्या बाजूला बघितलंच असेल तर पूर्ण म्हणजे पुराची परिस्थिती ओलांडलेली आहे चंद्रभागेने. त्याच्यामुळे वारकऱ्यांना आत येण्यास मज्जाव केला आहे, बॅरिकेड लावलेला आहे. आपण एका काठावर आहे ज्या ठिकाणी आपण चंद्रभागा बघू शकतो. तर आपण मागच्या बाजूला भक्त पुंडलिक किंवा जे काही मंदिर आहे ते मंदिर पूर्णपणे त्यांच्या गाभाराला पाणी लागलेलं आहे. तर आजपासून परतवारी चालू होणार आहे. तर आपण या परतवारीचे अपडेट आपल्या आरंभ या चॅनलवर आपण घेऊन येत आहे. तर चला आत्ता गोपाळपुरातून पालखी हललेली आहे मेन मंदिराकडे येण्यासाठी. तर पाहू कशी असते परतवारी.
रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आलोय विठ्ठल मंदिर. तर आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, तर आता त्यांच्या पादुका ह्या विठ्ठल दर्शनासाठी जाणार आहे. तर आपण पाहू. नाही नाही